मुंबई महापालिकेत तब्बल 44 वर्षांनी भाजपचा महापौर विराजमान झाला। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाले। मात्र सभागृहात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। दोन्ही बाजूंना जोरदार घोषणाबाजी झाली। भाजपकडून जय श्रीराम आणि मोदींच्या नावे जोरदार घोषणाबाजी झाली। त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे सेनेनं चोर है असे जोरदार नारे लगावले। त्यामुळे सभागृह दणाणून गेलं। विशेष म्हणजे आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महापौर म्हणून करणारे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित होते। तसंच उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित साटमही उपस्थित होते। दरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांना बसायला जागाच न मिळाल्यामुळे त्यांनी जमिनीवर बसून मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर आणि लाडक्या बहिणी जमिनीवर अशी नारेबाजी केली। यावेळी त्यांनी मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा निषेध करण्यासाठी मास्कही घातलं होतं। तर उपमहापौर संजय घाडींच्या भाषणाची प्रत फाडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहाचा त्याग केला। महापौर सौ रितू तावडे एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू। मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे। महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। आमच्याकडे 16 नगरसेविका आहे, सगळे महिला, आणि ते महिलांना बसायसाठी जागा नाही। त्यांना आतमध्ये जाऊन उभा राहायला पडला। 1.5 तास ते कंटिन्यूज उभे राहिले। आम्ही महानगरपालिका महापौरांच्या आमची महिला सहभागींनी निषेध केलेला आहे आणि घोषणा आम्ही सांगितली आहे याचे पहिली। लेकिन आता आम्हाला हे सांगायचं आहे की ज्या महापौरांनी 24 लोकांना नजरअंदाज केला, त्या महापौरांनी मुंबई शहरला सगळे लोकांना घेऊन 1.5 कोटी लोकांना घेऊन कशा पुढे जाणार, ही आमचा प्रश्न आहे। जागा 227 जागांची आहे राखीव, आणि तिथे फलक पण लावलेला होता। महापौर शपथ घेताना सुद्धा आम्ही त्यांच्या निर्देशनास आणलं की आमची जागा जी आहे ती आम्हाला देण्यात यावी, पण ती आमची दखल घेण्यात नाही आली। MS सुद्धा तिथे उपस्थित होते, भूषण गगराणी सुद्धा उपस्थित होते, त्यांच्या निर्देशनास आले, पण सगळ्यांनी आंधळा डोळा केला आणि कान त्यांचे पूर्ण बंद होते। आमच्याकडे सगळ्या महिला जमिनीवर बसल्या। दरम्यान विरोधकांनी ठरवून गोंधळ घातल्याचा आरोप मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी केला। 227 व्यवस्थेचं पूर्ण सभागृह आहे आणि त्या ठिकाणी सभागृह पूर्ण असताना त्यांना खाली बसायची गरजच नव्हती। मी माझ्या इथून त्यांना मी आवाहन करत होते की तुम्ही खाली का बसताय, तुमच्या सीट आहे, तुम्ही त्या सीटवरती बसा। पण मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की त्यांना गोंधळ घालायचाच होता। त्यांनी या पद्धतीची आखणी केली होती की सभागृहामध्ये महापौरांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ घालावा आणि सभागृह होऊ नये, पण ते आम्ही होऊ दिलं नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।